महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपनं 2029च्या विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरू केली आहे आणि या रणनीतीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 24 फेब्रुवारीला पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली। यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। पण ही नवी कार्यकारिणी म्हणजे केवळ संघटनात्मक बदलाची यादी नाही, तर 2029च्या रणनीतीसाठीची महत्त्वाचं पाऊल आहे। कारण भाजपचं लक्ष आता केवळ सरकार चालवण्यावर नाही, तर 2029च्या स्पष्ट बहुमताच्या तयारीवर आहे आणि म्हणूनच आता नवी टीम मैदानात उतरवण्यात येणार आहे। त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीला 3.5 वर्ष बाकी असताना भाजपने आगामी राजकीय समीकरण आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने नव्या शिलेदारांची अधिकृत घोषणा करून तयारी सुरू केल्याचं दाखवून दिलं आहे। पण भाजपच्या या नव्या टीमचं समीकरण नेमकं कसं आहे आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाऊ शकते, हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली। आगामी राजकीय समीकरण आणि पक्ष विस्ताराचा विचार करून या नवीन निवडीमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांना बढती देण्यात आली असून अनेक नव्या चेहऱ्यांना आणि निष्ठावंतांना संधी देण्यात आली आहे। तर या नव्या कार्यकारिणीत भाजपने एकूण 12 उपाध्यक्ष नियुक्त केले आहेत। यामध्ये अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरणे, संजय भेंडे, रामदास तडस, गोपीचंद पडळकर, चैतन्य बापू देशमुख, प्रिया शिंदे, प्रवीण पोटे, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांचा समावेश करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या केशव उपाध्ये यांच्यावरही प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। तर त्यांच्या जागी भाजपचे माध्यम प्रमुख राहिलेल्या नगरसेवक नवनाथ बन यांना बढती देऊन मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिली आहे। याचबरोबर पक्ष संघटनेचा कणा समजल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदी 6 नेत्यांची निवड केली आहे। यामध्ये आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर यांच्याकडे ही धुरा असेल। तर पक्षाचे चिटणीस म्हणून मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहुनकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ यांच्यासारख्या तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांना स्थान देऊन संघटनेत नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तर राज्यातील युवकांना पक्षाकडे वळवण्यासाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आणि फेमस युट्यूबर कृष्णराज महाडिक याची भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून आक्रमक नेत्या आमदार चित्रा वाघ यांनाच पुन्हा संधी दिली आहे। याचबरोबर भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर यांना पक्षाने संधी दिली आहे। तर आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडे पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। ही सगळी नावं बघितल्यावर पक्षाने प्रादेशिक, सामाजिक आणि पिढीगत संतुलन राखण्यात शिस्तबद्ध संघटन आणि आक्रमक प्रचार ही भाजपची ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न या निवडीमधून केल्याचं दिसून येतं। एकूणच 2029च्या लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी भाजपने तयारी सुरू केली असून या तयारीमध्ये ही टीम योगदान देणार आहे। याचं कारण म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 132 जागा जिंकल्या। म्हणजेच स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला केवळ 13 जागांची गरज होती, तर भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंत इतक्या जागा कधीच जिंकल्या नव्हत्या। त्यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रचंड आत्मविश्वास या विजयानंतर वाढला होता आणि याच पार्श्वभूमीवर 2029ला राज्यात स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच रणनीती आखायला भाजपने सुरुवात केली आहे। यामध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून गाव वस्ती संपर्क अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प भाजपकडून करण्यात येणार आहे आणि यातून भाजप संघटन बळकट करून बूथ पातळीवर मजबूती आणण्याच्या तयारीत आहे। म्हणजेच हा निव्वळ संघटनात्मक फेरबदल नसून आगामी राजकीय लढाईची रणनीती आहे। त्यामुळे 2029ची लोकसभा आणि विधानसभा अजून बरीच दूर असली तरी राजकारणात वेळ कधीच थांबत नाही आणि भाजपने नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करत ही वेळ किती महत्त्वाची आहे हेच दाखवून दिलं आहे।
दरम्यान भाजपने 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकींच्या तयारीसाठी केलेली सुरुवात यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.